सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तपपूर्ती 16 व नामस्मरण ढोऱ्या डोंगर या कार्यक्रमाचा आपला 5वा दिवस आहे, दुसरं सत्र आहे। परमपूजनीय तपश्रीराज दादा पंजाबी उर्फ दुधाडे काका, त्याचप्रमाणे परमपूजनीय आचार्य श्री शिवरी निवासी बाबा यांच्या सर्वांच्या शुभचिंतनाने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। आणि गेली 4 दिवसापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्याला जे आत्मकल्याण, आपल्या आत्महिताच्या अनुषंगाने जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते सूत्रपाठ यातील पुरी प्रकरणावरती आपण चिंतन करत आहोत। आणि हे चिंतन करत असताना आपण नामाचं महत्त्व हे पण बघितलं। पूजनीय माईम भटांना निमित्त करून स्वामी श्री चक्रधरांनी जे 5 अवतार आपल्याला सांगितले, त्या 5 अवताराचं चिंतन केल्यानंतर आपली भक्ती कोणती आहे, आपण कोणत्या अवताराची भक्ती करावी हे स्वामी श्री चक्रधरांना अपेक्षित आहे, त्याचंही चिंतन केलं। याविषयी अनेक लोकांचे मतमतांतर वाचना असू शकतात, परंतु इथं मतमतांतराला आणि वासनेला अजिबात थारा नाही। इथं प्रमाणाला महत्त्व आहे। प्रमाण काय सांगतं, शास्त्र काय सांगतं, ब्रह्मवाणी काय सांगते, याचा विचार करता आपण आपलं स्पष्टीकरण चिंतन केलं पाहिजे। परंतु आजकाल पूर्वीपासूनच आपल्या धर्मामध्ये एक स्टाईल होऊन गेलेली, ही आमची वासना आहे, ही आमची विचारधारा आहे, ही आमची मानसिकता आहे। इथं आमच्या विचारधारेला, आमच्या वासनेला अजिबात महत्त्व नाही आहे। कारण इथं स्वामी श्री चक्रधरांनी स्पष्ट आणि पारदर्शकपणे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। आणि त्यांच्या समोर बसलेले जे साधक होते, सद्भक्त होते, ते अत्यंत बुद्धिवादी, मोठ्या अधिकाराचे, योग्यतेचे। त्यामुळे स्वामी श्री चक्रधरांनी त्यांना निमित्त करून आपल्यापर्यंत जे आणलेलं आहे त्या स्पष्ट आणि पारदर्शक आहे। तिथं वासनेला कोणत्याही प्रकारचा थारा नाही। पण तरीही आपल्या धर्मामध्ये अनेक वासना, मतमतांतर, विचारधारा आज आपण बघत आलो। मी म्हणत असतो अनेक ठिकाणी का राजकारणात जितकं राजकारण होत नाही तितकं धर्मकारणात राजकारण होत असतं। आणि प्रस्थापित विचारधारा ह्यामध्ये राजकारण आणत असते। एक ब्राह्मणत्व स्वीकारलेली एक प्रवृत्ती स्वामी श्री चक्रधरांच्याही वेळेत होती, काळात होती, आजही आहे, उद्या राहणार आहे। परंतु आपला जे ध्येय, आपला जे उद्देश आहे, परमेश्वर प्राप्ती जर असेल तर आपल्याला या सर्व गोष्टींचा आपल्यावरती काही परिणाम होणार नाही आणि आपण परिणाम करून घेतला पण नाही पाहिजे। आपण या विचाराला बळी पडणार नाही, कारण आपलं ध्येय, आपला उद्देश स्पष्ट असल्यामुळं आपण म्हटलं पाहिजे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, ही म्हण आहे कर मराठीमध्ये। प्रमाणाला अत्यंत महत्त्व आहे। प्रमाणाव्यतिरिक्त धर्मामध्ये कोणत्याही गोष्टीला थारा नाही। आणि आपल्याला प्रमाण आहे श्रुती, स्मृती, रद्दाचार आणि मार्गरूढी। तर रद्दाचार, मार्गरूढी याचा आधार घेऊनच बऱ्याच गोष्टी धर्मामध्ये आल्या, येऊ पाहत आहे। परंतु नामधारक, वासनिक, बुद्धिवादी साधुसंत यांनी हा धर्म, हे तत्त्वज्ञान, हे सिद्धांत समजून उमजून लोकांपर्यंत नेणं ही आपलं कर्तव्य आहे, परमेश्वराची अभिलाषा आणि अपेक्षा पण आहे। आपण अन्यवृत्तीपर्यंत आलो होतो। देवता वर्ग आपल्या धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक। नित्य व अनादी या 4 पदार्थापैकी जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर
या 4 पदार्थाच्या खांबांवरती धर्म उभा आहे. यातला एक खांब जरी नसेल तरी आपल्या तत्त्वज्ञानाला जी चौकट असते ती मिळू शकत नाही किंवा ती चौकट निर्माण होऊ शकत नाही. हे आपल्या धर्माच्या तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. इतर संप्रदायाचा धर्माचा अभ्यास करता अनेकांनी असे पदार्थ सांगितलेले आहे. कोणी जीव सांगितला, ब्रह्म सांगितलं, काहींनी प्रपंच पण सांगितला. म्हणजे 2 पदार्थ आणि 3 पदार्थामध्ये अनेक संप्रदाय आपल्याला पाहायला भेटतील. परंतु 4 पदार्थामध्ये आणि देवता वर्ग सांगणारा एकमेव असा धर्म म्हणजे स्वामी श्री चक्रधरने आपल्याला सांगितलेला धर्म, आणि तो द्वैतवादाशी निगडीत आहे. सर्व संप्रदाय, सर्व विचारधारा, सर्व धर्म हे अद्वैतवादावरती आधारित आहे. आणि अद्वैतवाद हे देवतेचे धर्म, देवतेने निर्माण केलेले धर्म, एकच धर्म हा द्वैतवाद तो परमेश्वराने निर्माण केलेला आहे. श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेत द्वैतवाद सांगितला. स्वामी श्री चक्रधरांनीही कलियुगात अवतार घेऊन द्वैतवाद सांगितला. म्हणून खरा धर्म आणि परमेश्वर निर्मित धर्म हा द्वैतवाद आहे. देवता पदार्थ फक्त आणि फक्त आपल्या तत्त्वज्ञानामध्ये दिसतो, कुठेही देवता पदार्थ दिसत नाही. आणि याच्यामध्येच या अन्यथा ज्ञानामध्ये सारा समाज गुरफटलेला आहे, कन्फ्युजनमध्ये आहे. जे श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करतात, जी भगवद्गीतेचा अभ्यास करतात, ते सुद्धा यात अडकलेले आहे. परंतु आपल्याकडं कलियुगाचा परब्रह्म परमेश्वर स्वामी श्री चक्रधर असल्यामुळं त्यांनी यावरती प्रकाश टाकलेला आहे. आणि म्हणून आपल्या मनातली, आपल्या बुद्धीतली, आपल्या विचारातली जी संभ्रमावस्था आहे, जे अज्ञान आहे, जो गैरसमज आहे, तो पूर्णपणे आपला निघून गेलेला आहे. म्हणून भगवद्गीता अभ्यासायची असेल, धर्मतत्त्वज्ञान अभ्यासायचं असेल, परमेश्वराला जाणून घ्यायचं असेल, तर महानुभावांच्या तत्त्वज्ञानात आल्याशिवाय आणि महानुभावांची दृष्टी स्वीकारल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला ते अशक्य आहे. या अभिमानाने आपण सांगितलंच पाहिजे आणि आपल्यालाही याचा अभिमान असला पाहिजे. या अभ्यासाअंती तुम्हाला क्लिअर होईल, स्पष्ट होईल. कारण अनेक धर्म ह्या गोष्टीमध्ये अडकलेले आपल्याला दिसतात. कन्फ्युजन आहे, संभ्रमावस्था आहे, त्यातून बाहेरच पडत नाही. आणि याचं संशोधन वृत्तीनं अभ्यास करून पुढं जाऊन ते स्वीकारण्याची ताकद जीवमतीमध्ये नसल्यामुळं ते त्यातच त्यांच्या अवस्थेनुसार, त्यांच्या योग्यतेनुसार, त्यांच्या पूर्वकर्माच्या जोडीनुसार आणि प्रयत्न आणि अप्रयत्नानुसार ते तिथंच थांबतात आणि पुढं सरकतात. त्यातला एखादा तुम्हाला दिसेलही, परंतु तोही परमेश्वराच्या कडेने आलेला. पण परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर हाच रस्ता आहे, हा सुपर हायवे. त्याच्यामुळे देवता पदार्थ आपल्याला जर अभ्यासायचा असेल तर यात आल्याशिवाय, या तत्त्वज्ञानात आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही, कळणार नाही, लक्षात येणार नाही. जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती करून स्वतः अवतार घेतला आणि तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोचवलं. बसा ना, तुम्ही काय अडचण आहे, बसा. पुढं बसायचं असेल तर आहे पुढं जागा, या. नाही मग अत्यंत शांत झाले, काय करावं, बसावं का नाही, कुठं बसावं. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या देवता पदार्थ अभ्यासल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. देवता पदार्थ काय आहे हे आपल्याला सुद्धा अभ्यासाची खूप गरज आहे. कारण देवतेमध्ये देवतेचे कार्यकारण स्वरूप लक्षण आपल्या तत्त्वज्ञानात सांगितलेले आहे. देवतेचे आपल्याकडं पिंडस्थ आहे, मळ आहे, अधिष्ठान आहे आणि त्यामुळं अप्रत्यक्षरित्या देवतेचा प्रभाव पण आपल्यावर आहे. म्हणून एकीकडं आपण परमेश्वराची धार्मिकता करतोय आणि दुसरीकडं प्रभाव मात्र देवतेचा आहे. यातून, या कन्फ्युजनमधून निघायचं असेल तर कार्यकारण स्वरूप लक्षण देवतेचे जर समजले, समजून घेतले, जाणून घेतले तर त्यातून बाहेर पडायला अत्यंत मोठी मदत आपल्याला होऊ शकते. म्हणून देवता हा धर्माचा जो पदार्थ आहे तो अभ्यासणं, समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विचार आणि विचार मालिकेमध्ये देवताविषयी अत्यंत मोकळं आणि मोठं विवेचन आपल्याला पाहायला भेटतं. विचार मालिकेमध्ये गेल्यानंतर परमेश्वरांनी देवतेच्या विषयी दिलेले स्टेटमेंट
अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक आहे आणि तो वर्ग काय आहे नेमका हे पण आपल्याला लक्षात येईल. आता हा देवता वर्ग सांगण्याचं कारण काय? कारण जीवाला मुक्तीला न्यायचं आहे आणि मुक्ती देणार आहे परमेश्वर. मग देवता वर्ग नसता सांगितलं तर फरक काय पडला असता? मी परमेश्वर आहे, माझी भक्ती करा, बात खतम करा, कोण आहे काय काय विचारू नका. परंतु देवता वर्ग जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत परमेश्वर आहे आपल्या लक्षात येत नाही. ही सिस्टम आपल्याला लक्षात आली तर परमेश्वराचं महत्त्व, परमेश्वराचं वेगळंपण, परमेश्वराच्या प्राप्तीची किंमत आपल्याला कळेल. आणि म्हणून देवता वर्ग लक्षात घेणं, जाणून घेणं आणि त्यातून बाहेर पडणं ही अत्यंत आपल्या धर्माची महत्त्वाची साधना आहे, महत्त्वाची तत्त्वज्ञानातून बाहेर पडण्याची महत्त्वाची एक गरज आहे. कारण एकनिष्ठ भक्ती, अनन्य भक्ती, परमेश्वराची असणं म्हणजे काय नेमकं हेच आपल्याला लक्षात येत नाही. आपण बाह्य अंगाने परमेश्वराची भक्ती करतो आहे, देवतेच्या मंदिरात जात नाही, प्रसाद खात नाही, देवतेच्या निमित्ताने केलेलं काही अन्न ग्रहण करत नाही, त्याचा जय करत नाही. परमेश्वराला हेच अपेक्षित आहे का? नाही. अधिष्ठान आपल्यावरती देवतेचं आहे. मळ पिंडस्थेच्या माध्यमातून देवता कार्यरत आहे. मायेच्या अंश संलग्नाच्या माध्यमातून डायरेक्शन आपल्या जीवनाला अप्रत्यक्षरित्या देवताच करते. त्यातून आपल्याला तुटायचं आहे, त्यातून आपल्याला निघायचं आहे आणि त्या प्रभावातून निघून परमेश्वराच्या प्रभावाखाली परमेश्वराचं होण्यासाठी जो आपला प्रयत्न आहे ती आहे अनन्य भक्ती, ती आहे एकनिष्ठ भक्ती. ज्या वेळेस आपण हे सारं समजून घेऊन, जाणून घेऊन परमेश्वर भक्ती करायला लागू त्यावेळेस परमेश्वर भक्ती अत्यंत सोपी तुम्हाला वाटेल. मनात कोणत्या प्रकारची गैरसमज, अज्ञान किंवा कोणत्या प्रकारची त्याविषयी भीती आपल्या मनामध्ये राहणार नाही. भगवद्गीतेमध्ये परमेश्वराने देवता पदार्थाविषयी अत्यंत मोकळं विवेचन केलेलं आहे. इकडं परमेश्वराने देवता म्हटलं, विद्या म्हटले, एक विद्या, दोन विद्या, आठ विद्या. तिकडं विभूती या शब्दाने देवतेचं वर्णन आलेलं आहे. शब्द वेगळे आहे, अर्थ मात्र तोच आहे. आणि त्यातच नेमकं कन्फ्युजन समाजाचं झालं. शब्दाचा अर्थ समजून विभूती म्हणजे परमेश्वराचाच एक घटक आणि त्या घटकाद्वारेच परमेश्वर कार्य करतात, म्हणजे सर्व काही एकच, असा समाजमध्ये एक परंपरा, एक रूढ, एक धार्मिकता रुजली आणि ते जगाला सोपं पण वाटतं. सारं जग एकीकडं आहे आणि आपण मात्र त्याच्या बाजूनी चाललेलो आहे उलटं. बघा, कोणाला विचारा तुम्ही, कोणत्याही धर्माचा असो, संप्रदायाचा असो, ते सारे एकच म्हणते. कारण ते सोपं, स्वीकारायला सोपं, बोलायला शिकवं, करायला सोपं. इथं मात्र ते समजून उमजून घेऊन जे दररोजच आपल्याला उठता बसता रस्त्याने चालता दिसणारे, भेटणारे, त्यांना डावलायचं आहे किंवा त्यांना नाकारायचं आहे आणि एक विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन तिथपर्यंत जाण्यासाठी आपला प्रवास सातत्यपूर्ण ठेवायचा आहे. इतकं सोपं पण नाही. म्हणून मी म्हणत राहतो, इथं आयऱ्या गायऱ्याचं कामच नाही. मानभाव एक सर्वात मोठं आव्हान आहे, हे कोणालाही भेटू शकत नाही. मानभाव होणं हेच खूप मोठं तत्त्व आहे, हेच खूप मोठं धाडस आहे, हेच खूप मोठं आव्हान आहे. आणि ते त्यांनी स्वीकारलं, सातत्यपूर्ण तिथपर्यंत नेणं हे त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे. कारण समाजात राहत असताना या साऱ्या गोष्टी आपल्याला संग्रहरूपाने येत असतात. त्यातली आपली कुशळता असेल तर आपण नाकारू शकतो. आजची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे. मानव संप्रदायाचं तत्त्वज्ञान बऱ्यापैकी लोकांना कळायला लागलं, समजायला लागलं. एक वेळ अशी होती का संप्रदाय मानभाव हा कोणाची भक्ती करतो हे समाजाला माहीत नव्हतं. कारण स्वामींनी तर मोकळं तत्त्वज्ञान सांगितलं, सर्वसामान्यांपर्यंत पोचावं या उद्देशाने मराठीचा अभिमान घेऊन मराठीत तत्त्वज्ञान सांगितलं. परंतु ते परत कडी कुलपात गेलं. आता ते परत बाहेर पडतंय आणि त्यातून समाजाला कळतं की कृष्ण भक्ती करताय, ही दत्तप्रभू भक्ती करताय, स्वामी श्री चक्रांची भक्ती करताय. आत्ता कळायला लागलं. म्हणून पूर्वी आपल्या संप्रदायाविषयी अनेक समज, गैरसमज, अज्ञान होतं आणि म्हणून पूर्वजांना अनेक अडचणीला तोंड पण द्यावं लागलं. कारण अनेक देवता समाजामध्ये पूजणाऱ्या आपल्याला पूजत
मंदिराच्या माध्यमातून, धर्माच्या माध्यमातून, परंपरेच्या माध्यमातून समाजामध्ये रुजलेल्या आपण बघतो आणि आपण मात्र त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करून काय करतोय हे समाजाला माहीत नाही, गैरसमज सहजच होणारच. पण परमेश्वराने आता ही व्यवस्था का केली असावी, देवतेला का सांगितलं असावं? प्रत्येकाची अधिकार, प्रत्येकाची योग्यता, प्रत्येकाची बुद्धी ही इथपर्यंत येऊ शकत नाही. इथं पेरलं तर उगवतं आणि जे पेरलं तेच उगवतं. इथं पेरावं लागतं, आपोआप काहीच भेटत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतात सर्वांची सकळांची विषय व्यवस्था आम्ही करतो. जो ज्या पद्धतीनं आम्हाला भजतो, जो ज्या पद्धतीनं आम्हाला भावतो, ज्या पद्धतीनं आम्हाला शरण येतो ते देण्याचं काम आम्हीच करतो. देवतेला देण्याचा अधिकार नाही, कारण नित्यबद्ध देवता आहे. परंतु तो अज्ञानी जीव आहे, त्या देवतेलाच परमेश्वर समजून तो भजत असतो. परंतु हेतुक असल्यामुळे परमेश्वरापर्यंत पोचत नाही, देवतेला देता येत नाही. म्हणून त्याची विषय व्यवस्था परमेश्वराच करावी लागते, कारण परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे. फक्त त्या जीवाचं अज्ञान असल्यामुळं त्याला असं वाटतं की मी या देवतेची भक्ती करतो, त्या देवतेची भक्ती करतो आणि या देवतेकडूनच मला हे भेटतं. हे त्याचं अज्ञान आहे. परंतु कळत न कळत केव्हा तरी कुठंतरी त्याचा अहेतुक भाव निर्माण होईल, याच अपेक्षेने, याच परमेश्वराच्या दया माया कृपा करुणेनी ही व्यवस्था करून दिलेली आहे. कारण इथं अहेतुक भूतभजन ज्ञानप्रतिसादन, इथं अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रतिसादन. ज्ञान आणि प्रेम परमेश्वराच्या प्राप्तीचे दोन साधनं आणि इथं लागती क्रिया. म्हणून आपला सिद्धांत अहेतुक भूतभजनाचा आहे. आणि म्हणून परमेश्वराने दोन सूत्रामध्ये याची स्पष्टता स्पष्ट केलेली आहे. परमेश्वराने आपण जसं हा अन्य म्हणून नाकारतो, हा अन्य, हा असा आहे, तो तसा आहे, त्या देवतेचा आपण नाकारतो. वास्तविक नाकारण्याचं काही कारण नाही. सृष्टी परमेश्वराने निर्माण केलेली आहे. सकळ जीवाचं परमेश्वर चिंतन करतात. म्हणून देवाने दोन सूत्रामध्ये सांगितलं, कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासना उत्तम आणि कर्मजडापेक्षा भक्तिजड चांग. हे भक्तिजड आणि ब्रह्मवासनेचे कोण आहेत? हे अन्य आहे. ब्रह्मवासना म्हणजे काय? सारे एकच समजणारे अद्वैतवादी आहे. पण परमेश्वर काय म्हणतात? चांगले आहे, निके आहे. का? कळत न कळत ती धार्मिकता करत असताना केव्हा तरी त्यांचा अहेतुक भाव निर्माण होणार आहे आणि अहेतुक भावाची केलेली क्रिया ती देवता स्वीकारत नाही, स्वीकारू शकत नाही. ती जाते परमेश्वरापर्यंत. मग परमेश्वराचं स्ट्रक्चर त्याच्यासाठी हालतं, सिस्टम चालू होऊन जाते आणि मग संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया करते. मग तुमच्यासारखा कोणीतरी त्याला भेटतो आणि मग देवता वर्ग परमेश्वर वर्ग कसा वेगळा आहे हे तुमच्या निरूपणातून परमेश्वर अप्रत्यक्षरित्या त्याला बोध देतात आणि मग तो इकडे येतो. आपणही बी काय ढागातून पडलो आणि लगेच मानभाव झालो का? लगेच परमेश्वर भक्ती करायला लागलो का? बघा आपल्या भूतकाळाकडे आपणही देवतेची भक्ती करत होतो. मी स्वतः देवतेची भक्ती करत होतो, कारण आपली परंपरा तीच होती. देवतेची भक्ती करणं सुरुवात आपली तिथून असते. खूप कमी लोक आहे का जे आता धर्माचे आहेत, त्यांच्याच घरी ते जन्माला आले, लहानपणापासूनच त्यांनी दुसरा काही धर्मच पाहिला नाही. परंतु आपण असा वर्ग आहे की आपण हे सारं केलेलं आहे. कर्मकांड केले, विधी केले, उपास तापास केले, देवतेची भक्ती केली, सर्व केलेलं आहे. आणि हे केल्यानंतर परमेश्वर कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने आणि आपल्या अप्रत्यक्ष केलेल्या प्रयत्नांनी आपण इथपर्यंत आलो आहे. आता इथपर्यंत आणण्याचा प्रवाससुद्धा आपण आपला केलेला नाही आहे. तेही परमेश्वराचं दयेचं काम, कृपेचं काम. कळत न कळत केलेली क्रिया, आपल्याला माहीत नाही ही क्रिया आणि ही क्रिया आपल्याला काय देऊन जाणार आहे. पण परमेश्वराने तीही स्वीकारली आणि आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे वर्गीकरण आहे आपल्या मानसिकतेचं आहे, आपल्या विचाराचं आहे. हा तो 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 तुम्ही आज इथं आले, उद्या तो इथं येणार आहे. काल तुम्ही तिथंच होते, आज इकडं आलेले. याचं कारण जे आहे हा तुमचा प्रयत्न असेल, परमेश्वराची कृपा असेल. म्हणून देवता वर्ग जो आहे हा वेगळा नाही आहे. हा परमेश्वराच्या उद्धार कार्याचा एक सिस्टमचा भाग आहे, सृष्टीचा एक भाग आहे. त्याला वेगळं आपण करू शकत नाही. परंतु वेगळं न करताही
आपल्याला परमेश्वर भक्ती करायची, हे सर्वात मोठं आव्हान, हे सर्वात मोठं चॅलेंज आपल्यासाठी परमेश्वरांनी साधनेच्या माध्यमातून, तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि ते समजून घेतल्यानंतर मात्र काहीच अवघड नाही. समाजात असताना आपल्याला अनेक लोक भेटतात, दिसतात, 2 डोळे, 2 कान, 2 हात, अगदी हुबेहूब आपल्यासारखे. आपण कोणाला नमस्कार करतो का? कोणाला हात देतो का? कोणाचं बरं वाईट विचारतो का? कधी आले, काय झालं, जेवले का, पाणी पिले का, असं विचारतो का? नाही विचारत, कारण ओळखच नाही, संबंधच नाही. आपण कोणाला विचारतो? जे आपल्या ओळखीचे, जे आपले सोयरेधारे, आपले नातेवाईक, जे आपले संबंधी आहे, त्यांना विचारतो. आणि त्यातही जो आपला विचारतो त्यालाच आपण विचारतो. साऱ्या संबंधियांना विचारतो, साऱ्या नातेवाईकांना विचारतो का? हा म्हणतो आपल्यालाच हा हिंग लावित नाही, आपण कशाला हिंग लावायचं? जीवमती आहे. म्हणून देवता वर्ग ना आपले संबंधी आहे, ना आपल्या अनादीचे त्यांचे रिलेशन आहे. जसं परमेश्वर स्वतः सांगतात, जीवाचे आणि परमेश्वराचे अनादीचे संबंध आहेत. कोणते कोणते आहे, कसे कसे आहे, हे देव परमेश्वर सांगतात. तसं देवतेच्या संदर्भात जीवाचा आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध सांगितला आहे का? कुठंच नाही सांगितलं. एक सिस्टम म्हणूनच परमेश्वरांनी देवता वर्ग आपल्यासमोर आणलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सकाळी सांगितलं का संभाजीनगरचे जे सत्संग आहे देवता वर्गावरती कोणी कोणी ऐकले? कोणीच नाही ऐकले. वेळच कुठे. त्याच्यामुळे तुम्ही ऐका, जरी ऐकलेले नसतील तर. ते पहिल्यापासून ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. जरी पुढं नाही ऐकले चालेल, पण पहिले 1-2 जे सत्र आहे ते ऐका. त्या सूत्राच्या प्रमाणातून आपण देवता वर्ग परमेश्वरांनी नेमका आपल्या पुढं काय मांडला आहे, काय म्हणून दिलेला आहे, काय म्हणून सांगितलेलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून देवता वर्गावरती अन्यवृत्तीच्या माध्यमातून अनेक वेळा आपण विवेचन अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे. त्यावरती आपण जास्त जोर न देता, जास्त वेळ न घालवता आपण पुढं जाणार आहोत. देवता 81 कोटी 1.25 लक्ष एका ब्रह्मांडाच्या. ही 10वी देवता आहे चैतन्य माया. ही अनंत ब्रह्मांडाला एकच सामर्थ्यातून सृष्टी रचना, सृष्टी संहार, त्या सृष्टीतले ते जीव, त्या कर्मफळात ते जीव जावेत. या अनुषंगाने चैतन्य माया ही अनंत ब्रह्मांडाला एक आहे. जर प्रत्येक ब्रह्मांडाला वेगळी चैतन्य माया असती त्याच्यामध्ये ही अडचणी निर्माण झाल्या असत्या, ब्रह्मांडाच्या अनुषंगाने, कर्मफळाच्या अनुषंगाने. म्हणून परमेश्वराने ही जी सिस्टम आहे ती जर आपण समजून घेतली ना, ती प्रत्येक सिस्टम, प्रत्येक निर्णय, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तत्व हे फक्त आणि फक्त जीवाचं हित, जीवाचं भलं, जीवाच्या फायद्याचंच आपल्याला दिसेल. केंद्रस्थानी फक्त आणि फक्त जीव आहे, दुसरं काहीच नाही. त्या परमेश्वराने या जीवाला केंद्रस्थानी ठेवून किती विचारपूर्वक सिस्टम निर्माण केलेली आहे या आपण लक्षात घ्या. देवतेच्या बाबतीत बरेच कन्फ्युजन आपले असतात, गैरसमज असतो, भीती असते आणि त्या भीतीपोटीच आपण धार्मिकता करत असतो. म्हणून त्या माध्यमातून मग कर्मकांड आले, विधी आले, अंधश्रद्धा आल्या, उपास तापास आले. हे सारे देवतेचेच प्रकार आपल्यापर्यंत दैवराटीत पण आलेले आहे. याचं कारण एक आहे की परमेश्वराचे जे भक्त आहे, परमेश्वराला अनन्यभावी शरण आलेले जे सद्भक्त आहे, मग आपले पूर्व जे परंपरेतून आलेले किंवा आत्ताचे आलेले हे देवतेकडूनच आलेले असतात. स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातले बरेचसा जो परिवार आहे हे ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञान जाणणारे, देवता भक्ती करणारे. आज जातीत्वाने ब्राह्मणाला ब्राह्मण आपण म्हणतो. ते परमेश्वराकडे आल्यानंतर ज्ञान झालं, बोध झाला, त्यांची योग्यता पाहून परमेश्वराच्या भक्तीला अनन्यभावी शरण येऊन ते अनुसरले आणि या दैवराटीत येऊन आपलं हित करण्याच्या उद्देशाने धार्मिकता करायला लागले. परंतु येताना मात्र त्या संस्काररूपी जी सिस्टम आहे तिकडची ती इकडं आली आणि म्हणून बरेचसे कर्मकांड, विधी आपल्याकडे जे आलेले आहे ते तिकडचेच आहे. ओरिजिनल परमेश्वराचा धर्म जर आपण समजून घेऊन, जाणून घेऊन जर लक्षात आणला तर त्याच्या इतका सोपा, त्याच्या इतका
बिना खर्चाचा, त्याच्या इतका कमी वेळेचा धर्मच तुम्हाला सापडणार नाही. कारण परमेश्वराला फक्त आणि फक्त जीवाचं हित, जीवाचं भलं आणि त्या जीवाची कॅपॅसिटी त्याला सोप्यातलं सोपं कसं देता येईल ह्याच उद्देश ठेवून परमेश्वराने तत्त्वज्ञान आणलेलं आहे. बाकीच्या ज्या परंपरा आहे, कर्मकांड आहे, विधी आहे, या साऱ्या मानवनिर्मित, आणि ती मानवनिर्मिती जर आपण विचार केला तर ती संस्कारातून, ब्राह्मणाच्या सिस्टममधून आलेली दिसते. आता बऱ्याच गोष्टी तिकडे दिसतात तशाच आपल्याकडे दिसतात. याचं कारण ते साम्यता ती आहे, परंतु ते वगळलं, ते बाहेरून काढलं, आपल्या धर्मातून ती गोष्ट बाजूला काढली तर धर्म बघा कसा सुंदर, स्वच्छ आणि साधा, सोपा आणि सरळ तुम्हाला लक्षात येईल. म्हणून देवतावरती किती विवेचन केलं तरी कमीच आहे, परंतु आपण बाह्य अंगाने थोडंसं देवतेचं आपण लक्षात घेणार आहे. देवतेच्या स्टेप आहे, 9 थोवे आहे, परत 4 गट आहे. 9 थोवे कर्मभूमीपासून चैतन्य देवतेपर्यंत. कर्मभूमीच्या देवतेचा स्वरूप मर्यादा आहे 500 योजन. 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर आणि 500 योजन म्हणजे 12 पंचे 60, 6000 किलोमीटर. म्हणजे भारत जो देश आहे, ओरिजिनल भारत, त्याच्यात पाकिस्तान आला, बांगलादेश आला, समुद्राचा भाग आला, ही कर्मभूमी आहे. कर्मभूमीची देवता तिथं कार्यरत आहे. नुसत्या कर्मभूमीची देवता कार्यरत नाही तर साऱ्या देवता ह्या कर्मभूमीमध्ये कार्यरत आहे. कारण सुरुवात या कर्मभूमीपासून, कर्मभूमीच्या मध्यापासून प्रत्येक देवतेची सुरुवात होत असते आणि त्याची स्वरूप मर्यादा वाढत असते. आता कर्मभूमीची देवता ही जी 500 योजन आहे, हे जे स्वरूप मर्यादा आहे प्रत्येक देवतेची 10-10% वाढत असते. स्वरूप मर्यादा 10-10%. मग कर्मभूमीच्या देवतेची 500 तर 10% ॲड जर केलं तर 5000 योजन. कर्मभूमीच्या देवतेची पुढची देवता अष्टदेवनी, मग अंतराळीचे, मग स्वर्गीचे, मग कैलास वैकुंठीचे, असे 10-10% वाढत गेल्यानंतर शेवटची विश्वेची देवता जी आहे ही 500 कोटी योजनाची स्वरूप मर्यादा या 10-10 पटीत बसते. इथपर्यंत 10%चा 10 पटीचा नियम लागू आहे. त्याच्यानंतर चैतन्य देवतेला मात्र 10 पटीचा 10%चा नियम लागू नाही. ती अनंत पट आहे, कारण अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली ती एकच माया असल्यामुळं ती त्याच्यात बसत नाही. विश्वेची जी स्वरूप मर्यादा आहे ती 500 कोटी योजन. परंतु तिचा जो मूर्तीची जो आडाखा आहे, तो मूर्तीचा जो व्याप आहे तो मात्र 56 कोटी योजनाचा आहे. म्हणून व्यक्त ब्रह्मांड 56 कोटी आणि अव्यक्त ब्रह्मांड 444 कोटी. अव्यक्त ब्रह्मांडाचा ऑलरेडी कोणी विचार करत नाही किंवा उल्लेखही करत नाही. आपण फक्त व्यक्त ब्रह्मांडाचाच म्हणून 56 कोटी व्यक्त ब्रह्मांड. का तर तिची मूर्तीचं जी आहे ती स्वरूप मर्यादा जरी तिची 500 कोटी योजना असली तरी तिचा मूर्तीचा जो आकार आहे तो 56 कोटी योजनाचा आहे. आणि त्या 56 कोटी योजनामध्येच हे सारे जीवजंतू आहे. परंतु पोकळी जर बघितली तर 500तून 56 लेस केले 444 भरतात. अशा पद्धतीचं हे आहे. हे असताना आपल्या शरीरामध्ये त्या देवतेच्या पिंडस्था असतात आणि ह्या देवतेच्या पिंडस्थाला सुद्धा एक भाग ठरवून दिलेला आहे. आपल्या पायाच्या बोटापासून तर आपल्या डोक्यापर्यंत पूर्ण आपादमस्तक या पिंडस्था देवतेच्या असतात. परंतु सर्वच देवतेच्या पिंडस्था आपादमस्तक नसतात. एकच विश्वेची देवतेची जी पिंडस्थ आहे ती आपादमस्तक आहे. बोटापासून पायाच्या घोट्यापर्यंत कर्मभूमीची देवता तिची पिंडस्था, त्याच्यावरती कर्मभूमीची देवतेची पिंडस्था नाही. दुसरी अंतराळाची देवता अष्टदेवनी देवतेची जी पिंडस्था आहे ती तिथूनच सुरुवात होते, ती गुडघ्यापर्यंत येते. म्हणजे कर्मभूमीच्या देवतेच्या पिंडस्थेवरती अष्टदेवनी देवतेची पिंडस्था असते, परंतु अष्टदेवनीच्या देवतेच्या पिंडस्थावरती कर्मभूमीची देवतेची पिंडस्था नसते. खालच्या देवतेला वरच्या देवतेच्या स्वरूप मर्यादात येता येत नाही. वरची देवता ऑलरेडी खालच्या देवतेपासूनच सुरुवात होत असते. आणि देवता निर्वचाचं आपल्या आश्रमामध्ये पण आहे फोटो, आपण देत पण असतो. ते चक्र, ते ब्रह्मांड, त्याची सुरुवात, त्याचे कलर, हे सर्व असतं.
हे आपल्याला जनरल नॉलेज म्हणून परमेश्वराने आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलं आहे आणि त्यापासून तुटण्यासाठी त्यांची योग्यता, त्यांची पात्रता, त्यांची कॅपॅसिटी, त्यांच्यापासून होणारा आपल्याला फायदा, त्यांच्यापासून होणारं आपलं नुकसान हे समजून घेण्यासाठी देवता वर्ग आपल्याला देवाने सांगितलेला आहे. त्याच्यापासून तुटण्यासाठी, त्याच्यापासून निघण्यासाठी, आपल्या डोक्यातून पूर्णपणे देवता जाण्यासाठी परमेश्वराने देवता वर्ग सांगितलेला आहे. म्हणून जनरल नॉलेज म्हणून ह्या देवता वर्गाकडे आपल्याला बघायचं आहे. त्याचं खूप मोठं बर्डन, खूप मोठं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. ऑलरेडी जर बघितलं तुलनात्मक दृष्टिकोनातून तर जीव हा पदार्थ शोधणं, सापडणं, समजावणं, कळणं आणि त्या जीवावरती प्रक्रिया करून बदल करणं हा जो पदार्थ आहे सर्वात मोठा आहे, कारण तो आपल्याशी निगडीत आहे, आपल्या स्ट्रक्चरशी निगडीत आहे. त्याच्यापेक्षा जर बघितलं तर देवता वर्ग समजून घेणं अत्यंत सोपं आहे, कारण ती एक चौकट आहे आणि त्या चौकटीतून आपण पुढं परमेश्वर भक्तीला जायचं आहे. म्हणून या साऱ्या गोष्टी जनरल नॉलेज म्हणून आपण घ्यायच्या आहे. देवतेमध्ये पंचप्रकार असतात. ते पंचप्रकार प्रत्येक देवतेमध्ये सारखेच असतात. त्याच्यामध्ये सुद्धा 8-8 पटीनं वाढ होत असते. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. आता परमेश्वरामध्ये सुद्धा हे पंचप्रकार असतात. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश. पण देवतेचे मर्यादित आहे आणि परमेश्वराचे अमर्यादित आहे. याची आणि परमेश्वराच्या पंचप्रकाराची कुठेही कधीही केव्हाही बराबरी होऊ शकत नाही, होत नाही. म्हणून देवता वर्ग समजून घेणं अत्यंत सोपं आहे. तो एक तक्ता आहे, ती एक चौकट आहे आणि ह्यामुळंच कन्फ्युजन आपल्या मूळ सृष्टीमध्ये या जीवाचं झालं. देवतेकडे आपण बघितलं पंचप्रकार दिसतात, परमेश्वराकडे बघितलं पंचप्रकार दिसतात. बायांगाने आपण समजून घेतलं ना आपल्याला असं वाटलं की या देवताच का परमेश्वर नाही, पिंडस्थाच्या माध्यमातून जिथं प्रकाश देते मीच का परमेश्वर नाही, अशा म्हणून आपण कर्म केले आणि त्या कर्माच्या नंतर 3 मूळ सृष्ट्यानंतर प्रवाह सृष्टीमध्ये 4 कर्मफळामध्ये आपण गेलो. स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष. हे 4 कर्मफळामध्ये हा जीवाची प्रवाह सृष्टी सुरू झाली. कोणी स्वर्गात गेलं म्हणजे देवतेच्या सुखाला गेलं, कोणी नरकात गेलं, कोणी कर्मभूमीत जन्माला आलं, कोणी मोक्षाला गेलं. मोक्ष म्हणजे देवतेचा मोक्ष, जसा तसा परमेश्वराचा मोक्ष नाही. का बरं त्याला मोक्ष म्हणावं, तर त्याचं सुखफळाची जी वेळ आहे, टायमिंग आहे ती जास्त आहे, म्हणून त्याला मोक्षाचं नाव दिलं. पण च्युती हा दोष, म्हणजे चैतन्य देवतेच्या फळाला मोक्ष म्हटलं, परंतु ते संपल्यानंतर कधी ना कधी संपणार आहे ना. एखादी जागा तुम्ही भाडेतत्त्वावर दिली, 999 वर्षाचा करार, आपली कधी ना कधी 2, 4, 5, 10 वर्षाची पिढी नंतर ती सोडू शकते. म्हणजे तो करार कधी ना कधी संपणार आहे. 99 वर्षाचा करार कधी ना कधी संपणार आहे. तसं कधी ना कधी हे सुख संपणार आहे आणि परत हा जीव जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येणारच आहे. तीच देवता त्याला ढकलणार आहे. म्हणून च्युती हा दोष आहे. पण तो मोक्ष आणि परमेश्वराचा मोक्ष याची बराबरी होऊ शकत नाही. कर्मभूमीमध्ये कर्मनिष्पत्ती होत असते जीवाची, म्हणजे मागचं संपतंय पुढचं लागतंय. कर्मभूमीच्या व्यतिरिक्त जी भोगभूमी आहे त्या भोगभूमीमध्ये फक्त मागचं संपतंय, पुढचं मात्र लागत नाही. भोगभूमी आणि भोगयोनी. भोगयोनी म्हणजे जिथं फक्त भोगण्यासाठी दिलेला जन्म. मग ते चतुर्विध नरक असतील, स्थावर नरक असतील, हे फक्त भोगयोनी आहे, भोगण्यासाठी. आता कुत्र्याने मांजराला खाल्लं तर त्याला काही पाप लागत नाही, पण आपण मांजराला मारलं तर ते मात्र आपल्याला असंत फळ मिळून आपल्याला त्याचा भोग भोगावा लागतो. म्हणून कर्मनिष्पत्ती ही जशी कर्मभूमीला म्हटलं तसं आपल्या शरीरालाही म्हटलेलं आहे, कारण याद्वारे आपण कर्म करत असतो. म्हणजे कर्मभूमीमध्ये असलेला जीव हा एक सुखफळच म्हटलं गेलेला आहे, कारण नरदेह भेटला आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बोध झाला आहे, हे त्याच्या पलीकडचं सुखफळ आहे. याच्या खालचे जे फळं आहे हे नरक फळं, दुःख फळं, आणि याच्या वरचे जे फळं हे सारे सुखफळं आहे. म्हणजे मनुष्य देह हे बी सुखफळात मोडले जातं. इथं आपल्याला जे पाहिजे ते उपलब्ध होतं, उपलब्ध करता येतं. संत सामुग्री जोडली तर परमेश्वराला प्राप्त करता येतं, असंत सामुग्री जोडली तर नरकत नरक
नित्य नरकापर्यंत आपण जाऊ शकतो. हे सुद्धा सुखफळच आहे. आणि त्यातले त्यात भारतात म्हणजे कर्मभूमीत जन्माला आला, त्या कर्मभूमीमधला महाराष्ट्रात जन्माला आला, त्या महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये जन्मताना गंगा तीरावर जन्माला आला. गंगा तीरावर जन्माला आलेला मानव संप्रदायाशी संपर्कात आलेला त्याला बोध झाला. आणि त्यातले त्यात या मानव संप्रदायातला ढोऱ्या डोंगरात येऊन इथं अभ्यास करणारा किंवा इथं येऊन परमेश्वराची कैवल्याची वाट शोधणारा तो मानव सर्वात भाग्यवान. हे खरं सुखफळ, याला सुखफळ म्हणतात. फक्त आता तुमच्याजवळ आहे ते कसं प्राप्त करायचं हा तुमचा प्रयत्न, ही तुमची कड, जीवाची स्वतंत्री. म्हणून स्वातंत्र्य मोक्ष देवाने सांगितलेलं एक प्रकारचं सुखफळच आहे. परमेश्वराच्या नुसत्या तत्त्वज्ञानाचा तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला स्वस्थता लाभेल, चित्तता लाभेल. परमेश्वराचा आनंद तर खूप लांब आहे, ती एक मोठी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला आपण आता सुरुवात केली याचा अर्थ 100% तिथं कधी ना कधी पोचणार आहे. मुंबईला एकदाच निघाले, किती ट्रॅफिक असो, अडचणी असो, थांबत जाऊ, इथं चहा पिलं, तिथं नाश्ता केला, तिथं जेवण केले, पण कधी ना कधी जाणार आहे. कोणी डायरेक्ट गेले तर 4 तासात पोचतं, कोणी थोडेसे रमत गेलं तर 6 तास लागेल, आणि काही खूपच रमत गेले आपल्यासारखे तर 8 तास लागेल, पण पोचणार तर आहेच. अंतराय पडेल, वेळ लागेल, परंतु सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळं आपण पोचणार आहे. म्हणून मी काल सांगितलं परत दिवशी का परमेश्वराला समजणं हेच परमेश्वराला प्राप्त करणं आहे. परमेश्वराची जाणीव होणं, बोध होणं हेच परमेश्वराला मिळवल्यासारखं आहे. परमेश्वर मिळाला आहे अशी भावना, अशी आत्मविश्वास आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. म्हणून देवता वर्ग जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा तुलनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला या गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि देवता वर्गाचे कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर आणि जीवाचे कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर यात बऱ्याचशा गोष्टीची साम्यता पण येते. जीवाचे दोष आपण जर बघितले तर वंचकत्व आहे, उदासीनता आहे, वैरत्व आहे, दोषदर्शिका आहे, स्वाभिमानी आहे, असे अनेक जे दोष आपण बघितले ते सेम टू सेम दोष या देवतेमध्ये पण येतात. म्हणून आपल्यावरती देवतेचा प्रभाव असेल तर आपण तसंच वागणार, आणि आपल्यावरती परमेश्वराचा प्रभाव असेल तर परमेश्वराने तत्त्वज्ञान आपण अंगीकार करून आपण त्यावरती चालण्याचा प्रयत्न करा. जे वारिले ते न की जे परमेश्वराने सांगितलं आहे, येथून म्हटले ते करणे किंगा. मग परमेश्वराचा जर आपल्यावर प्रभाव आहे ना, आपण परमेश्वराचे भक्त आहोत, अनन्यभाव एकनिष्ठ जाऊन आपण परमेश्वराची भक्ती करतोय, तर परमेश्वराने सांगितलेलं आपण ऐकलं पाहिजे, परमेश्वराने सांगितलेलं आपल्याला पटलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, आणि त्याच रस्त्याने आपला आध्यात्मिक प्रवास, आपली साधना चालू राहिली पाहिजे. त्यामध्ये येवा पर्याय नाही, कॉम्प्रोमाइज नाही, तडजोड नाही. कमी जास्त होईल काय फरक नाही पडत, कमी मार्क पडतील काय फरक नाही पडत, पण कॉपी करायची नाही. कमी मार्क पडतील पण समाधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडंसं त्रास होईल, ती बी मानसिकताच आहे. एखाद्याला आता दैवराटीत आहे, मानभाव आहे, बोध आहे, त्याला सांसारिक अडचणी आल्या आणि मग त्यांनी कुठंतरी काहीतरी जाऊन कर्मकांड केलं म्हणजे लगेच प्रॉब्लेम त्याचा सॉल्व्ह झाला, असं काही. त्याची मानसिकता आहे फक्त मी हे केलं आहे आणि मग मला थोडंसं रिलीफ भेटेल, असं मात्र काहीच नाही. आणि हा जो दृढ आहे, परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून कार्य करतोय, धार्मिकता करतोय, त्याची मानसिकता तरी दृढ असेल तर त्याच्यापेक्षा पलीकडचं त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. याला तरी अनेक शंका, गैरसमज आहे, पण इथं शंकेला काही कारण नाही. तर देवता वर्ग आपण पाहताना खूप यावरती विवेचन करण्यासारखं आहे, परंतु आपल्याला एक प्राथमिक त्यातलं माहिती करून घ्यायची आहे. दायंबा नावाचे भक्त आहे, ते दायंबा करंजखेडाला पूर्वार्धामध्ये परमेश्वराने हे अन्यवृत्ती प्रकरण सांगितलेलं आहे. दायंबा देवासारखेच उठायचे, बसायचे, चालायचे, एक प्रवृत्ती असते जीवाची. आणि अनेक वेळा परमेश्वराने त्यांना सांगितलेले सर्वात जास्त प्रकरणवश हे अन्यवृत्तीवरती येतात 5, आणि त्यातले 3 प्रकरणवशी दायंबावरतीच आहे. देव म्हणतात भोजा काय भोजा, सापे ब्रह्मांड माथा लागे, एकी वासना ढगार माथा लागते असे. मग देव म्हणतात भोजा काय भोजा आहे. आपण म्हणतो ना याच्या डोक्यात हवा गेली किंवा हा माथ्याला लागला, अशा पद्धतीनं देवाने त्याला
थोडक्यात टोकलं आणि मग प्रश्नाला सुरुवात केली. भोजा नगर पुरे पाटणे कैसी असती म्हटले. दादी जी जी एके थोर एके सानी. म्हणजे गाव आणि शहर कसं आहे म्हटले. अहो मग गाव छोटं शहर मोठं, एक थोर आहे एक मोठा आहे एक छोटा आहे म्हटले. भोजा दूधही पांढरे आणि ताकही पांढरे म्हटले. दूधही पांढरे ताकही पांढरे मग सारखं आहे का म्हटले. नाही नाही, दूध ते दूध, ताक ते ताक. देवाला फरक सांगायचा आहे आणि हा फरक सांगताना परमेश्वर कशाचा आधार घेत आहे का जे दररोज आपण पाहतोय, दूध आणि ताक आहे की नाही. सर्व पाहतोय ना आपण पटकन. देव म्हणून मी तुम्हाला सांगितलं, देव तत्त्वज्ञान नाही सांगत आहे, देव आपल्याला समजावत आहे. त्या भोजाला सुद्धा हे समजावत आहे म्हटले. सोने पिवळे आणि बेगडे पिवळे. ते म्हणतात तसं नाही आहे, सोने ते सोने आणि बेगड ते बेगड म्हटले. वाघही लोहिया आणि पतंगही लोहिया म्हणजे वाघ तो वाघ आणि पतंगही वाघ. आणि मग देवाने मूळ विषयाला हात घातला. करुणीच्या देवता आणि अष्टदिनी देवतात किती अंतर आहे म्हटले. तो म्हणतो मध अंतर, खूप अंतर आहे म्हटले. कारण करुणीच्या देवतेची स्वरूप मर्यादा किती आहे 500 आणि हिची स्वरूप मर्यादा किती आहे 5000. आता 500च्या किती पट झाली, 10 पट म्हणल्यानंतर मध अंतर झालं का नाही, भरपूर अंतर झालं. मग देव म्हणतात अष्टदेवनीमध्ये अंतराळच्या देवतामध्ये किती अंतर म्हणले, मध अंतर. असं करत करत परमेश्वर डायरेक्ट विश्वदेवतेमध्ये आणि चैतन्य देवतेमध्ये किती अंतर म्हणले, मध अंतर. मग चैतन्य देवते आणि परमेश्वरामध्ये किती अंतर म्हणले, मध अंतर. म्हणजे हे तुला कळतं, हे सारतंय आणि माझ्यासारखा उठतोय बसतोय चालतोय, मीच तो आहे असं म्हणतोय. सांगण्याचं तात्पर्य परमेश्वराने आपल्याला काय समजावलं या अन्यवृत्तीतून, त्याचे प्रकरण जर आपण लक्षात घेतले तर सोपं आणि व्यवस्थित आहे. आणि आजही परमेश्वर सांगता परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. मग ते कसे का असेल आणि कसे का दिसेन. आणि त्यांच्याच पद्धतीनं आपण जर भक्ती करायला लागलो एखाद्या विशिष्ट जीवाला समोर ठेवून, तर त्या भोज्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय राहिला. करून घेणारे बी जर तसेच निर्माण होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यामध्ये फरक काय राहिला. याच्यासाठी तर आपल्याला तत्त्वज्ञानातून परमेश्वरांनी बाहेर काढण्यासाठी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. प्रकरणच काय, लीळा काय, या लीळेचा हेतू काय, सांगण्याची समजावण्याची शैली जर परमेश्वराची काय, की आपल्याला हे समजावं, हे अंतर समजावं. हे अंतर आपल्याला न समजल्यामुळे आपण सर्वांना सारखंच समजतोय. ते आचार्यांना ते अंतर न समजल्यामुळे त्यांचं उत्तर काय होतं, सारखेच आहे म्हटले. ते देवाने अंतर त्यांना नाही समजावलं. माईम भट्टांना अंतर माहीत नव्हतं. म्हटले तुम्ही एके परमेश्वराची भक्ती करताय. मग करतो ना आम्ही, म्हणतो चंद्राची करतो, इंद्राची करतो, आम्ही भक्ती करतो ना. तुमच्या भक्तीनं मुंचन होईल आणि आमच्या भक्तीनं का मुंचन नाही होईल. आणि मग हातीच्या दृष्टांतातून परमेश्वराने त्यातलं यातलं अंतर सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या बोधाला हे अंतर सांगण्याचं समजावण्याचं परमेश्वराने आयडिया वापरलेले आहे. आपण सुद्धा इतर लोकांना समजावण्यासाठी याच गोष्टी वापरत असतो. तसं देवाने या भोजेच्या माध्यमातून सुद्धा अन्यवृत्ती आपल्याला जी सांगितली, चैतन्यापर परमेश्वर पाविजे ते अच्युतपद बोलले ते अशी आणि आपणे अशी सरी करता म्हणले. मग तुम्ही चैतन्यापर परमेश्वर ते अच्युतपद आणि ते एकदा पाहून झालं, प्राप्त झाली का परत रिटर्न नाही. आणि त्यांच्याबरोबर तुम्ही बराबरी करता, हे तर कळतंय तुम्हाला म्हटले. आणि मग ते इथून दायंबाऊगेची राहिले आणि मग अन्यवृत्ती परमेश्वराने तिथं सांगितले. परत सावखेड्यालाही पूर्वार्धात भटाईश्वर प्रतीती म्हणजे आचार्यांना सांगताना तेच आलेलं आहे. रुद्रपूरवरून ते आले, सायंकाळचा पूजा अवसरी बहुत निरूपण केले. आणि देव म्हणतात महात्म्यावरी आणि श्रीपुरी आणि येत कैसी बुद्धी म्हटली. आचार्यांना विचारलं स्पष्टच. कारण आचार्यांना आता बोध नाही आहे, परंतु बोध देण्याची वेळ आलेली आहे. आणि मग हा प्रश्न विचारती जी सारखीच म्हटले, सारखीच. आणि मग बाईसी म्हटले तुझा मडा बादने घागरात टणटण वाजत वारा जाय म्हणले मसनवरी. बाबाशी आणि महात्म्याशी सरी केली. आता बाईसा प्रेमी भक्त देवाच्या संदर्भात कोणाची बराबरी केली तरी न सहन करणाऱ्या त्यांनी डायरेक्ट त्याच्यातून अप्रत्यक्षरित्या आचार्यांचा जो दोष असेल, काही अडचणी असेल, अडथळे असेल ते दूर करून टाकले. आणि मग देव म्हणतात महात्मा तो जीव, महात्मा तो जीव, महात्मा म्हणजे दादोस तो जीव आहे म्हटले. रडून आचारत्व सांगितले.
रडतोय आणि आमच्याला विद्यामार्ग द्या म्हणतोय, विद्या द्या म्हणतोय, आणि त्याची श्रीप्रभू बाबांची आणि आमची बराबरी करता, हे लक्षात आणून दिलं म्हटले. आणि श्रीप्रभू बाबा हे तर निर्गुण ब्रह्म आत्माराम म्हटले. ऐसे गोसावी निरूपण केले. आणि मग त्यावेळेस अन्यवृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, सार संसरण हे प्रकरण एकाच बैठकीत देवानी आचार्यांना सांगितले आणि मग आचार्यांना बोध झाला. बघा, निरूपणाव्यतिरिक्त बोध होईल, देवाने निरूपण केलं आहे, कारण त्यांची बुद्धी तेवढी त्या लेवलची आहे. आपल्याला तर खूप काही सांगायची गरज पडत नाही. आपले आता पहिले सत्संग जे आपण घेतो कुठे गेल्यानंतर सर्व्हिसिंगच्या माध्यमातून काही सारी प्रकरणं सांगत बसतो काय, थोडक्यात एक 2-4 दृष्टांत, भक्तीचा उद्देश आणि आपण काय करतो आणि त्यातून काय भेटणार आहे आणि त्याचं ध्येय काय असलं पाहिजे आपल्या भक्तीचं, हे सांगतो. तरी लोकांना लक्षात येतं. ज्यांचे आणि परमेश्वराचं संधान आहे, कनेक्शन आहे, त्याला परमेश्वर बोध देतात. ज्यांचं नाही आहे त्याला पुढं कधीतरी देतील. आपण आपला प्रयत्न करावा. आपण क्रेडिट घेण्याचं काही कारण नाही. देणारे ते आणि घेणारे हे. आपण फक्त आपली ड्युटी करावी, आपलं कर्तव्य करावं. आपण हमाले देवाचाच आहे, देवाच्या आदेशाने सांगतोय. या हमाली करता येते आली तर असं पुरे नाही का, तीसुद्धा आपल्याला परमेश्वरापर्यंत, आणि हे चाललं आहे परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी, परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी. त्याच्यामुळं देवानी तिथं त्यांना बोध दिला आणि ईश्वर तो उमटले. हा ईश्वर मी जीव ऐसे झाले. आणि मग ते म्हटले हो काजी, बोध झाला. प्रतिष्ठानी परत दायंबाला पैठणला प्रकरण वाशात देवानी भोजा काय भोजा म्हटले आणि तेच पुढं येऊन अन्यवृत्ती सांगितली. पण श्रीनगर सिन्नरला सुद्धा दायंबाशी पुशिले, जी जी विश्वभ्रमाते का पावले असे म्हटले. म्हणजे दायंबांनी विचारलं देवाला का हा जे विश्वातले जे लोक हे का भ्रमात आहे. जो तो पळतोय नुसता, कोणी थांबताना दिसतंय का, रस्त्यावर जाऊन उभे राहा, मोटरसायकल, गाडीवर, बैलगाडीवर, पायी पायी का असे ना, तो सुद्धा पटपट चालतोय, थांबायला कोणीच तयार नाही, स्वस्तता कोणातच नाही. जो तो पळतोय आणि प्रत्येकामध्ये काही ना काही भ्रम आहे. हे का भ्रमले, ते उत्तर अत्यंत सुंदर परमेश्वराने दिलेले दायंबाला. हे आमच्या सन्निधाना वाचून येथीच्या जवळके विन, येथीच्या जवळके विन, हे सारा समाज भ्रमात अडकलेला आहे. आणि आपण जर परमेश्वराच्या जवळ आहे, बोध आहे, परमेश्वर कळाला आहे, समाजाला लक्षात आला आहे, तर आपल्या डोक्यात काही भ्रम असला पाहिजे का. आणि परमेश्वर काय म्हणतात, येथीच्या जवळके विन, जे माझ्या जवळ नाही ते भ्रमात आहे, पण जे माझ्या जवळ आहे त्यांच्या मनात भ्रमच नाही आहे, विचारात भ्रमच नाही, बुद्धीत भ्रमच नाही आहे. आणि तरी आपण भ्रमात असेल तर मग आपण जवळ आहे का परमेश्वराच्या. म्हणजे जवळकी विन, जवळकी म्हणजे काय, सन्निधान. लगेच परत आपल्याला अन्यवृत्तीमध्ये जावं लागेल. सन्निधान, परमेश्वराचं वचनरूपी गोविंदाचं सन्निधान जर आपल्याला असेल तर आपल्या डोक्यात काही भ्रमच नाही पाहिजे. म्हणून मानभाव खूप काही पळणारा, खूप काही धावणारा, खूप काही करण्यासाठी धडपड करणारा आणि धडपड करून मारणारा नसावा, तो मानभावच नाही. स्वस्थ चित्त, कर्तव्य, ड्युटी आहे, जबाबदारी आहे, बाय अंगाने करायची आहे, परंतु आपल्या अंतरांगातलं ध्येय, आपल्या बुद्धीचं ध्येय फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्ती. हा उद्देश ठेवून जो चालतो तो मनातून स्वस्थ चित्त असतो. समुद्र पारून बघा, खूप शांत दिसतो की नाही, पण आतून किती खळखळाट असतो. तसं आपण वरून किती कसं दिसलं पण आतून मात्र शांत असलं पाहिजे. समुद्र आतून जरी खळखळाट असला तरी पण तो शांत असतो. याचा अर्थ काय, की त्याच्या खोली आहे भरपूर, आपल्या विचाराची खोली, लांबी रुंदी, वैचारिक दृष्टिकोनातून आपण जर निर्माण केली तर मग ह्या जगात काय उलथापालथी होती याचा परिणामच आपल्याला होणार नाही. काय संबंध नाही, चालू आहे, चालूच राहणार आहे. एवढं मोठं ब्रह्मांड, या ब्रह्मांडामध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार आहे असा विचार करून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. नाही तर काही काही लोकांचं पेपरच्या बातमी वाचून सुद्धा परिणाम होतात आणि मानसिक रुग्ण तयार होतात. त्यांना ट्रीटमेंट घ्यावं लागते. कितीतरी तुम्ही बाह्य अंगाने जर आपण बघितलं थोडासा समाजाकडं तर लक्षात येईल. परिणाम करून घेणारे हिरो असतात, काही पिक्चर असतात का त्या पिक्चरमध्ये त्यांना असे काही रोल करावे लागतात. त्या रोलमुळं आणि त्या रोलमध्ये गेल्यामुळं त्यांच्यावरती मानसिक आजार जडलेला असतो. नंतर ट्रीटमेंट करून त्यातून ते बाहेर पडतात. आता मागे एक पिक्चर आला होता बघा, ते
आपल्या राजस्थानच्या राजाच्या विषयी पद्मावती, राणी पद्मावती. त्या राणी पद्मावतीमध्ये तो यौनक दाखवलेला आहे. तो कोण? ती हिरो नाही, त्यांनी कोणाचा रोल केला होता? तो जे यौवन होता ना, का ज्यांनी धाडी टाकल्या भारतावरती, मुघल, त्याचा रोल त्यांनी केला. तो रोल इतका गाजला आणि त्या रोलमध्ये करत असताना त्यांनी त्याचा अभ्यास करावा लागला ना. तो इतका त्याच्यामध्ये उतरला, पिक्चर संपला, रिलीज झाला, तरी तो त्याच्या डोक्यातून ते बाहेर पडेना. त्याच्यावरती वर्षभर ट्रीटमेंट करावं लागली. तो कोण हिरो तू सांगितला? ट्रीटमेंट करावं लागली, त्या रोलमधून त्याला बाहेर काढावं लागलं. म्हणजे मानसिक रुग्ण होतात का? भ्रम निर्माण झालेला आहे, मी तोच आहे. असे बरेच पिक्चर आलेले असतात. समाजामध्ये सुद्धा काही बातम्या येतात, काही धक्कादायक अशा घटना घडतात, त्याचा परिणाम घेऊन लोक सुसाईड करतात. परमेश्वराच्या जवळ केविनं, परमेश्वराच्या जवळ तुम्ही आहे याचा तुमच्यावर सायन्स किती प्रगती करते. आणि काही लोकांना एवढं टेन्शन की सायन्स एवढं प्रगती करतं, पुढं काय होईल, पुढं काय होईल, हाच हँगमध्ये घेणं नाही देणं नाही. पण मानवांवरती कुठलाही परिणाम झालाच नाही पाहिजे. कारण शास्त्रामध्ये सायन्स काय आहे? सकळही सायन्स. परमेश्वराने ओळख करून देताना काय म्हटले? सकळे ज्ञान, सकळे सायन्स. शक्ती शब्दे, सकळे विज्ञान. विज्ञान म्हणजे सायन्स. म्हणजे परमेश्वर जिथं, म्हणून मी म्हणत राहतो, जिथं सायन्स आहे तिथं धर्म आहे, जिथं धर्म आहे तिथं सायन्स आहे, विज्ञान आहे. काही लोक म्हणतात कर्मराटीमध्ये, जिथं विज्ञान संपलं तिथं अध्यात्म सुरू होतं. असं नसतं ते. हे बरोबरच आहे. आणि विज्ञानवादी हे धर्मवादीच लोक असतात, परंतु ते फक्त निरीश्वरवादी नसावेत. आणि विज्ञानवादी लोक जे आहे, सायंटिस्ट जे आहे, मोठे मोठे डॉक्टर जे आहे, त्यांची एक विशिष्ट शक्तीवरती श्रद्धा असते, दृढ श्रद्धा असते. ते मान्य करतात त्या शक्तीला, त्या परमेश्वराला. फक्त कोण काय कसं हे तुम्हाला भाग्य म्हणून तुम्हाला समजलं, तुमचा रूट लक्षात आलेला आहे, त्यांना नाही आहे. परंतु विश्वास त्यांचा असतो. म्हणून विज्ञानवादी लोक हे धर्मवादी असतात, लक्षात घ्या. निरीश्वरवादी हा वर्ग वेगळाच आहे, वेगळीच प्रवृत्ती आहे त्यांची. त्याच्यामुळे धर्म जाणून घेताना देवता वर्ग आपण समजून घेतो. येथीच्या जवळ केविनं सारे जग भ्रमात आहे म्हटले. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परत बेलापूरला माईन भटांना सुद्धा हे अन्यवृत्ती परमेश्वराने सांगितलेलं आहे. असे 5 प्रकरणवश अन्यवृत्तीच्या माध्यमातून येतात. कर्मभूमीच्या देवता आहे, पण त्या काही परमेश्वर नाही. कर्मभूमीला कर्मनिष्पत्तीची भूमी आपण बघितलं. आणि ही कर्मभूमी 500 योजन स्वरूप मर्यादा आणि त्यांच्या देवतेची संख्या 13 कोटी, हे सारं आपण बघितलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. आपल्याला देवता वर्ग आता हे काही डिटेल्स आपण घेणार नाही अन्यवृत्ती, कारण डिटेल्स आता आपली झालेली आहे. संभाजीनगरचे सत्संग ऐका तुम्ही, त्याच्यात पूर्ण डिटेल्स घेतलेले आहे. पार प्रत्येक आपण पूर्ण त्याचं एकदम सूक्ष्मातलं सूक्ष्म विचार करून विवेचन करण्याचा आपण प्रयत्न केला. कारण ते माझं चिंतन, माझं मनन, माझा अभ्यास होता. मी काही लोकांना सांगतच नाही, काही मीच मला सांगत राहतो. त्याच्यामुळे त्याचं संशोधन त्या पद्धतीनं त्या गोष्टी, त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप वेळ देण्याचं कारण नाही. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहे, कारण हे जर बघायचं तर हा विषयच वेगळा आहे. आपल्याला फक्त मोकळं विवेचन करून त्यापुढं जायचं आहे. याच्याविषयी कर्मभूमीविषयी तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. कर्मभूमी म्हणजे काय, कर्मभूमीच्या देवता कुठं राहतात, काय राहतात, हे जनरल नॉलेज म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. फक्त देवता वर्ग आपल्याला समजून घ्यायचा. म्हणजे वाघावरच्या शरीरावरती पट्टे कसे असतात, लोहिया म्हणजे काय, हे फुलपाखरू असतं ना, ते फुलपाखरू जे आहे त्याचे बी पट्टे असतात बघा त्याच्या पंखावर, तर ते सारखं आहे. मग तो वाघ आणि हा वाघ आहे, तो वाघच आहे का म्हटले? हां, फुलपाखरू. कलर जे आहे ना ते कट्टे बाहेर सारखेच अंगाने दिसतात ना. ते म्हणलं अरे वाघही लोहिया आहे, म्हणजे वाघ हा लोह्यासारखा दिसतो, लोहिया हा वाघासारखा दिसतो, मग ते वाघ आहे काय म्हटले? म्हणलं असं कसं काय? पतंग आपले फुलपाखरू.
अहो त्याचं पतंगाला लोह्या म्हटलेलं. हां 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 तेच त्याला फुलपाखरू म्हणा. त्या फुलपाखराचाच एक प्रकार आहे तो. हे समजण्यासाठी हे दिलेलं आहे. तर ते सारखे दिसतात म्हटले तर मग ते काही एकच झाले का? आहे की नाही. सोनंही पिवळं बेगडही पिवळं. बेगड म्हणजे काय, आपण बैलाच्या पोळ्यामध्ये ते बेगड लावतो बघा शिंगाला, तर ते सोनं सारखं दिसतं म्हटले. मग काय ते सोनं झालं का? ते बेगड म्हणले तो कागद आहे साधा, आणि सोनं ते सोनं आहे म्हटले. तसं देवता देवता आहे, परमेश्वर परमेश्वर आहे, जीव जीव आहे, परमेश्वर परमेश्वर आहे. जे जसं आहे तसे जाणणे म्हणजे परमेश्वर. अशा अनुषंगाने ते विवेचन आलेलं आहे. तर देवता वर्ग हा समजून घेण्याच्या अनुषंगाने आपण हे मोकळं विवेचन महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये भरपूर अभ्यास करण्यासारखा आहे, परंतु ही जनरल नॉलेज आहे. करूच्या देवता मग किती, काय, त्या कुठं राहतात, त्यांचे नावं काय, मुख्य कोणत्या, अनुषंगिक कोणत्या, हे सर्व ठिकाणी आहे. त्यांची जी स्वरूप मर्यादा आहे, थोये परत्वे, थोयेच्या बाहेर, आणि हा बऱ्याच वेळा आपला विवेचन झालेलं आहे. तर कर्मभूमी ही अत्यंत महत्त्वाची भूमी आहे, कारण त्या कर्मभूमीतूनच परमेश्वराला आपल्याला प्राप्त करता येतं. कर्मभूमीतलाही सर्वात महत्त्वाचा साधकासाठी महाराष्ट्र हा भाग आहे. महादायसांनी देवाला विचारलं की कुठं राहावं साधकाने, म्हणले महाराष्ट्री असावे. कर्मभूमीत कुठं राहावं हा प्रश्न आल्यानंतर महाराष्ट्रात असावं म्हटले. आणि मग महाराष्ट्रात सगळीकडे राहावं का मग मातापुरा कोल्हापुरा न वाचावे, म्हणजे सगळीकडे राहा, परंतु मातापूर म्हणजे माहूर आणि कोल्हापूर तिथं जाऊ नये. साधकाशी विघ्न करतात. आता साधकाला विघ्न करतात, कोणाला नाही विघ्न करत. जो साधक त्या लेवलचा असेल तर. आता तिथं जाऊन येणारे भरपूर लोक आहे. तर देवाने जे वारीला ते न की जे नाही ना नाही, तुम्हाला हजारो स्थानं आहे, लई करायची इच्छा आहे ना, दररोज करीत इंडा. मग पण देवाने नाही सांगितलं, नाही जायचं एक स्थानाने काय फरक पडतो. आता त्याच्यात बऱ्याच विषय व्यवस्था वाचना लोक करतात की ज्याप्रमाणे स्वामी श्रीचक्रांची प्रवृत्ती उत्तरापंथाला जाण्याची झाली त्यावेळेस महादानशी आता आम्हाला कुठच्या ठिकाणी वारलं, तर म्हणजे गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी. आता गोविंदप्रभू बाबांची जेव्हा त्यांनी प्रवृत्ती झाली त्यांना विचारलं, मग दत्तात्रप्रभूंना वारलं, मग दत्तात्रप्रभूंना त्यांनी वारलं, परत आपले मूळ पुरुष, आणि मग तिथंच जायचं नाही असं कसं काय. पण आपल्याला स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, त्या तत्त्वज्ञानातून परमेश्वराची प्राप्ती, जे जे गरजेचं आहे ते परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे. त्याच्यामुळे ते आपण बघितलं पाहिजे. आपण विषय व्यवस्था करून काहीतरी तोडमोड करण्यात काही अर्थ नाही. देवाचं प्रमाण आपल्याला ते प्रमाण आहे, बाकी दुसरं काही प्रमाण नाही. अशा विषय व्यवस्था बरेचसे लोक करतात. दत्तात्रप्रभू अमोघ दर्शन कालच आपण त्याच्यावरती विचार केलेलं आहे. जे पूजनीय माईम भटांना नाही भेटू शकले ते आपल्यासारख्याला काय भेटणार आहे. त्याच्यामुळं साधी सोपी सरळ अलौकिक अवतार स्वामी श्री चक्रधरांचा, ती भक्ती, आणि देवाने आपल्याला यांची ओळख करून दिलेली म्हणून नामस्मरण किती करायचं. आपण काय करतो, पहिल्या नामाची एक गाठी, दुसऱ्या नामाची एक गाठी, तिसऱ्या नामाची एक गाठी, चौथ्या नामाची एक गाठी, आणि पाचव्या नामाकडे आलो का थकून जायला राहतो. आपल्याला वाटतं 50 गाठ्या झाल्या ना आपण झोपून जातो. म्हणजे ज्या वेळेस गरजेचं आहे तिथंच आपण थांबून जातो. कंबर दुखायला लागतं, कंटाळा यायला लागतो, खूप स्मरण केलं म्हणतो. आपल्याला पाचवं ते निरंतर आठवायचं आहे, कारण आपण स्वामी श्री चक्रधरांचे भक्त आहोत. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला बोध दिला, तत्त्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं, आचार प्रणाली विचार प्रणाली स्वामी श्री चक्रधरांनी दिलेली, कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर अवतार, उभयदृश्य अवतार, यतिमुनीचा वेश, अलौकिक अवतार. म्हणून आपल्या यूट्यूबवरती हे सत्संग आहे का स्वामी श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण महाराज, स्वामी श्रीचक्र निरूपित श्री दत्तात्रप्रभू महाराज, श्रीचक्रपाणी प्रभू महाराज, श्री गोविंदप्रभू महाराज, आणि स्वामी श्रीचक्र निरूपित हे म्हणजे स्वतःविषयी परमेश्वरांनी काय सांगितलं हे पण सत्संग आहे. त्यावेळेस त्या परमेश्वराचा अलौकिकता आपल्याला दिसेल आणि आपण कोणाचे भक्त आहोत ते आपल्याला कळेल, लक्षात येईल. ही स्पष्टता आपल्या हृदयामध्ये आपल्या बुद्धीमध्ये स्पष्ट असलं पाहिजे. साधं सोपं सरळ. प्रयत्न करी दैवाचे साह्य कोणी सांगितलं? स्वामी श्री चक्रधरांनी. मी नाथ आहे परंतु तुम्ही अनाथ झाले पाहिजे कोणी सांगितलं? स्वामी श्री चक्रधरांनी. मी वज्रपंजर आहे पण तुम्ही शरणागत झाले पाहिजे ही सांगितलं कोणी?
ज्यांनी सांगितलं ते लक्षात घेत नाही आणि भलतीकडेच पळत हिंडतो. स्वामी श्री कृष्ण महाराजांनी भगवद्गीता सांगितली. श्रीकृष्ण महाराजांची भगवद्गीता अभ्यासणारे कितीतरी कन्फ्युजनमध्ये, कितीतरी संभ्रमावस्थेत आहे. मग येथीचा जरी असेल बोधवंत, त्यांनी बी गीता अभ्यासली आणि त्याच्याला हे लक्षात नाही आलं तर तो सुद्धा कन्फ्युजनमध्ये जाऊ शकतो. कारण ती तत्त्वज्ञानाची जी अवस्था आणि ती शब्दरचना ही टॉप लेवलची आहे. ते समजून घ्यायचं तर पहिले इकडूनची बैठक असली तर मग तिकडं समजून घेणं सोपं होऊन जाईल. तत्त्वज्ञान ते आहे, ब्रह्मज्ञान ते आहे, ब्रह्मविद्याशास्त्र ते पण आहे, हे ब्रह्मविद्याशास्त्रच आहे. म्हणून मी म्हणत राहतो का स्वामी श्रीचक्राचं तत्त्वज्ञान गीतेच्या पुढचं आहे. अधिक स्पष्ट, अधिक पारदर्शक, समजण्यासारखं आणि अगदी सोपं, सरळ, स्ट्रेट फॉरवर्ड, डायरेक्ट हायवेवरती घेऊन जाणार. तिथंही देवता वर्ग सांगितल्या, पण एवढं स्पष्ट आहे का तिथं? गीतेचा अभ्यास करणारे, गाढ अभ्यास करणारे विचारा त्यांना नाही ब्रह्मांडात किती देवता आहे, नाही सांगता येणार. कोणत्या देवतेची किती स्वरूप मर्यादा, नाही सांगता येणार. पंचप्रकार किती, त्याच्यातला पट्टीचा प्रकार आहे, नाही सांगता येणार. चैतन्य देवता कोणती हे त्यांना माहीतच नाही. वेदाचा अभ्यास करणारे कोणता तरी एक वेद मायेपर्यंत गेलेला आहे, बाकीचं त्यांना तर माहीतच नाही म्हटलं, त्याच्यामुळे विषयच नाही. पण भगवद्गीतेचा अभ्यास करणारे यांना तरी ही स्पष्टता आहे का? सांगू शकतील, परंतु जेवढी सूत्रपाठातून आपल्याला जी स्पष्टता सांगता येईल किंवा कळतं, समजतं, तेवढं भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्यांना समजू शकत नाही, लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण कशाचा अभ्यास करायचं, कोणाला शरण जायचं, कोणाचं स्मरण करायचं, कोणाचं चिंतन करायचं, ही स्पष्टता आपल्यात असली पाहिजे. आणि ती स्पष्टता आपल्याकडे नसेल तर मग ती काही कामाची नाही, काही उपयोगाची नाही. आणि म्हणून आपल्यावरती देवतेचा प्रभाव न येण्यासाठी आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वराची भक्ती अनन्य भावे एकनिष्ठ करण्यासाठी आपल्याला देवतेतून तुटण्यासाठी कार्यकारण स्वरूप लक्षण समजून देवतेचं घेणं गरजेचं आहे, त्यातून आपल्याला निघायचं आहे. म्हणून देवता वर्ग परमेश्वराने आपल्याला सांगितला आहे, तो बी अत्यंत प्राथमिक स्वरूपातला, खूप काही सांगितलं नाही. आणि ते सामर्थ्य खूप मोठं असतं ते काय. आणि ह्या देवतेच्या पलीकडं परमेश्वराला आपल्याला घेऊन जायचं आहे. जेव्हा उदाहरण प्रकरणात आपण जातो, शाब्दज्ञान चरित झाल्यानंतर अपरोक्ष ज्ञानात जाताच पहिले 4 थोवे करभूमी, अष्टदेवनी, अंतराळी आणि स्वर्गाचे तर लगेच आपल्या अंडर येतात. त्याचा प्रभाव आपल्यावर नाही, आता आपला प्रभाव त्यांच्यापासून विघ्न न होता. आणि वरचे मग विघ्न, जसजसं आपण पुढं जाणार तसतशा देवता आपल्या अंडर येतात आणि आपण परमेश्वराच्या समान होऊन, चैतन्य देवतासुद्धा अंडर येऊन आपण परमेश्वराच्या प्राप्तीला नेतो. म्हणजे परमेश्वराला, या जीवाला परमेश्वराच्या समान करायचं आहे, समानतेला न्यायचं आहे, आनंद द्यायचा आहे. आणि आपण काय चिंध्या चिरकुट्या बोलवतो आणि चिंध्या चिरकुट्या मागवतो, आणि त्याच्यासाठी आपली धार्मिकता आहे का? आपली धार्मिकता कशासाठी आहे? देवाला आपल्याला द्यायचं काय आहे आणि आपण काय घेण्याच्या कॅपॅसिटीचे आहोत, काय योग्यतेचे आहोत हे ओळखा, तेव्हा आपली किंमत आपल्याला कळेल. आपण परमेश्वराला प्राप्त करण्याच्या कॅपॅसिटीचे आणि आपण भौतिक जगातच बाहेर पडत नाही. म्हणून तर प्रपंच देवाने सांगितलं, देवता देवाने सांगितलं. देवता निर्मित हा सारा प्रपंच, आणि प्रपंचामध्येच आपण अडकलो, देवतेमध्येच अडकलो, परमेश्वरापर्यंत जाणार कसं? म्हणून परमेश्वराची अभिलाषा या जीवाच्या संदर्भातली खूप मोठी आहे. माया कृपा व्यतिरिक्त सगळंही परमेश्वर या जीवाला देतात, बाकी काही ठेवतच नाही. आणि जो परमेश्वराला आनंद आहे तोच आनंद आपल्याला परमेश्वर देतात, तसुभरही फरक नाही. म्हणजे परमेश्वराला आपल्याला नेमकं द्यायचं काय आणि आपण घेतोय काय, याच्यातला जर तुलना केली तर जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून ते साजत्य झालं पाहिजे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण भक्ती करायला लागलो आणि तेच ध्येय ठेवलं, याचा अर्थ मग आपल्याला भौतिक जगातलं काहीच भेटणार नाही असं नाही. ते ध्येय ठेवून आपण चालत राहिलो तर या साऱ्या देवता कोण कुठं कधी केव्हा येऊन सहाय्य करेल आणि आपल्याला ते भेटत राहील. आपल्याला मागण्याची गरज नाही, परमेश्वराला त्याच्यासाठी एक विशिष्ट सिस्टम राबवायची गरज नाही. म्हणजे ते करत असताना हे भेटणार आहे, पण हे करत असताना ते भेटणार नाही. जसं BScला आपण ॲडमिशन घेतलं आणि आपल्याला वाटलं का जड जाते, आपल्याला ॲडमिशन बदलावं लागेल, आपण BComला बी BAला बी ॲडमिशन घेऊ शकतो. पण BAला ॲडमिशन घेणारा व्यक्ती BComला आणि BScला ॲडमिशन घेऊ शकत नाही, कारण हा खाली अगोदरच खाली, आता याच्या खाली जाय, वरती नाही.
तसं परमेश्वराच्या प्राप्तीची अभिलाषा ठेवून धार्मिकता करा, खाली आपोआपच तुम्हाला भेटणार आहे, आपोआप. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. कर्मोश सकळे पावे एक वाचून. देवाचं तत्त्वज्ञान आहे, ब्रह्मविद्या आहे, ब्रह्मवाणी आहे, पण त्याच्याकडं आपलं लक्ष नसल्यामुळं हा सारा समाज भ्रमात आहे. आणि या भ्रमातून कधी आपण पडू? परमेश्वराच्या जवळजवळ येथीच्या जवळके विन सारा समाज भ्रमात आहे. मग आपण जवळ असेल तर आपण भ्रमात नसेल, आणि आपण भ्रमात असेल तर आपण जवळ नसेल. हे सोपं आणि सरळ गणित जर आपण लक्षात घेतलं तर धर्म खूप अवघड नाही. देवता वर्ग समजून घेणं, गैरसमज, अज्ञान, भीतीतून बाहेर पडणं खूप अवघड नाही. यावरती कोणाला काही प्रश्न असेल ते विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.